गडचिरोलीत वांगचूक यांना पाठिंबा देण्यासाठी लक्षवेधी निदर्शने करण्यात आले। धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळी करण्यात आली। तर देशभरातून आपण अपडेट्स पाहतोय प्रत्येक ठिकाणावरून। आता गडचिरोलीमधली ही दृश्य आहेत। वांगचूक यांना पाठिंबा देण्यासाठी निदर्शनं करण्यात येत आहेत। सोनम वांगचूक यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लक्षवेधी निदर्शने करण्यात आलेली आहेत। तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हे जाऊन भेटी देणारे, सपोर्ट देणारे हे सगळे पंढरपूरच्या इस्कॉन मंदिरात भाविकांसाठी एक अनोखं आकर्षण निर्माण झालंय। प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी मंदिराला अत्याधुनिक रोबोटिक हत्ती भेट दिलाय। खऱ्या हत्तीप्रमाणे दिसणारा हा रोबोटिक हत्ती चालतो, सोंड व कान हलवतो आणि सोंडेतून पाण्याचा अभिषेकही करतो। त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह लहान मुलांमध्येही या रोबोटिक हत्तीबाबत मोठं आकर्षण निर्माण झालंय। भक्ती, तंत्रज्ञान आणि प्राणी संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। सोलापूरच्या विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरण कामांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप आहे। संभाजी ब्रिगेडच्या वतीने थाळीनाद आंदोलन करण्यात आले। निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे। सुमारे 12 कोटी रुपयांच्या कामाचा हिशोब जाहीर केल्याशिवाय प्रस्तावित 5 कोटी रुपयांच्या नव्या कामाला विरोध असल्याची भूमिका सुद्धा संघटनेने मांडली आहे। पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची नगरसेवकांसोबत बैठक झाली। भाजपचे नगरसेवक मंडळ अध्यक्षांसोबत रवींद्र चव्हाण यांची बैठक झाली। पुण्यातील कॉर्नेट हॉलमध्ये भाजपची महत्त्वाची बैठक संपन्न झाली। त्या बैठकीची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। पुण्यातील कॉर्नेट हॉटेलमध्ये ही बैठक झाली। तर पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नगरसेवकांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली। भाजपचे नगरसेवक मंडळ अध्यक्षांसोबत रवींद्र चव्हाण यांची ही बैठक झाली। पुण्यातील कॉर्नेट हॉटेलमध्ये भाजपची ही महत्त्वाची बैठक संपन्न झाली। नवी मुंबई महापालिकेच्या भूखंडावरील सिडकोचा प्रकल्प मात्र भूखंडाची रक्कम उधार आहे। भूखंडाची रक्कम वसूल करा अन्यथा आक्रमक भूमिका घेऊ, मनसे नेते बाळासाहेब शिंदे यांनी हा इशारा दिला। आज आपण बघितलं असेल तर मोठेच्या मोठे 16 टॉवर या ठिकाणी उभे राहत आहात। 3200 सदनिका आहेत। 2200 करोडचा प्रोजेक्ट आहे। 1200 करोड रुपये नेट प्रॉफिट असताना सिडकोनी 50 करोड रुपये का भरू नये? जर हे 50 करोड रुपये 53 करोड रुपये सिडकोने भरले नाहीत तर भविष्यात हा बोजा माझ्या गोरगरीब सिडको सोडधारकांच्यावर, सदनिका धारकांच्यावर येणार आहे। माझा सर्व सिडकोच्या सदनिका धारकांना विनंती आहे की आपण या विषयावर सजग नागरिक म्हणून, सोडतधारक म्हणून जागृत व्हा आणि आवाज उठवा, तक्रारी नोंदवा, हॅशटॅग आंदोलन करा, सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त व्हा आणि हे 50 करोड रुपये भरण्यासाठी सिडकोला आपण भाग पाडूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।